या पुढच्या बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत। त्यातली सुरुवातीची बातमी आहे बेस्टच्या संपाची। हे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले, त्यामुळे बेस्ट सेवा मुंबईमध्ये पूर्णपणे ठप्प आहे। सकाळीच कामावर निघालेल्या मुंबईकरांचे त्यामुळे हाल होत आहेत। बस स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर नेहमीप्रमाणे निघतात सवयीप्रमाणे, पण आज बेस्टचा संप असल्यामुळे त्यांना हाल सहन करावे लागतात। अंधेरीतल्या बस स्थानकाबाहेरची देखील गर्दी आपण बघतो। कित्येक वेळ वाट पाहूनही बस येत नसल्याने प्रवासी तिथे त्रासलेत। एक तास प्रवाशांनी बसची वाट बघितली। मुंबईच्या कुर्ला परिसरातही बेस्टचा संपाचा मोठा परिणाम पाहायला मिळाला। बस नसल्याने प्रवासी हवालदिल झालेत। या संपाचा परिणाम मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। चेंबूर सांताक्रूझ रिंग रोड मधली वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा तिथे लागल्या। प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनासोबत पुन्हा एकदा कामगार संघटनांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत पुन्हा एकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। देशभरातले वाहतूक कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या संपावर जात आहेत। सामाजिक सुरक्षा दिली जावी, त्याचबरोबर दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचारी संपावर गेलेत। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या असताना मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा मोठा निर्णय काल घेतला। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारंभ सुरू। 152 पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल होत आहेत। 25 सागरी तटरक्षक दल उपनिरीक्षक सेवेत दाखल होत आहेत। या तटरक्षक दलाचं पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण देखील झालंय। पण या प्रशिक्षणार्थींचं बहारदार पथसंचलन सुरू असलं तरी विशेष निमंत्रित मंडप मात्र रिकामाच होता, कारण हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित होते। बातमी नागपुरातली आहे। रेडिसन ब्लू 5 स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गुन्हे शाखेच्या छाप्यात एका तरुणीला पकडण्यात आलेल्या एका महिला दलालाला अटक करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजारावला हिला अटक करण्यात आल्याचं कळतंय। मध्य रेल्वेकडून पुणे मुंबई आणि मुंबई नाशिक या रेल्वे मार्गावर लोकल धावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, ज्याची चाचणी 10 जानेवारीनंतर कधीही होऊ शकते। या मार्गावर घाट असल्यानं चाचणीसाठी विशेष लोकलची रेक चेन्नईच्या कारखान्यातून आणली जाणार आहे। पुणे मुंबई आणि मुंबई नाशिक रेल्वे मार्गांवर प्रवाशाच्या सुविधेसाठी ही लोकलची सेवा सुरू करण्याची मागणी सातत्यानं होतीये। मेट्रोच्या कामासाठी महापालिकांच्या आयुक्तांची किंवा सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या परवानगीची गरज भासणार नाही, तसा बदलच राज्याच्या नगरविकास खात्यानं नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलाय। कोमिनं व्यवस्थापन करताना दाखवलेल्या अकार्यक्षमतेचा फटका मोनोच्या दुसरा टप्पा सुरू होणार होतोय, कारण वडाळा ते जेकब सर्कल हा बहुप्रतीक्षित मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन चुकण्याची चिन्ह दिसतात। बातमी पुण्यातली हेल्मेट सक्तीला आठवडा पूर्ण झालाय। 50,000 पुणेकरांना आतापर्यंत दंड ठोठावण्यात आलाय। 2.5 कोटींची वसुली झाली आहे। गेल्या 7 दिवसात दररोज सरासरी 6 ते 7,000 दुचाकी वाहन चालकांवर हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यामुळे कारवाई केली जाते। मंत्रालयाच्या आत पुन्हा एकदा आत्महत्येचा काल प्रयत्न झाला। एका तरुणानं 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली। जाळी बसवलेली आहे मंत्रालयात आणि त्यामुळे हा तरुण वाचला। याच तरुणाच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयात काल गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। 7व्या मजल्यावर जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। मुंबईच्या अनेक भागात खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे वाहतुकीच्या वेगाला लगाम बसतोय। प्रवाशांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतोय। गर्दीच्या वेळी लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांचे प्रमाण सातत्यानं वाढतंय आणि या प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर 12 महिन्यात एकूण 2,900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। पुणे मुंबई मुंबई नाशिक या रेल्वे मार्गाचा लवकरच विचार केला जाणार आहे। 70च्या दशकात उरणमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भागात घेणाऱ्या सिडकोला अलिबाग कोर्टानं चांगलाच दणका दिलाय। जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश सिडकोनं काढले, त्यामुळे शेतकऱ्यांचे वाढीव पैसे आता सिडकोला द्यावे लागले। सायन पनवेल महामार्गावरचा प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महामार्गावरच्या उड्डाणपुलावर काँक्रिटीकरण केलं जात आहे, ज्याच्या कामामुळे सायन पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये। रस्ते नवस फेडण्यासाठी ते अघोरी परंपरा सुरू आहे। इथे भाविक धगधगत्या आगीतून चालतात आणि ते चालल्यानंतर भाविकांना इजा होत नाही, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे। मीरा रोडची मोनिका कालपडे मिसेस इंडिया स्पर्धेत उपविजेती ठरलेली आहे। एका खासगी फार्मा कंपनीत ती मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम करते।
बातमी दापोलीची तत्कालीन ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच आणि डॉक्टर गोरगरिबांचे म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मोहन गुजर यांच्या नामफलकाचं काल अनावरण झालं. बातमी कोल्हापुरातली पंचगंगेला वाचवण्यासाठी भूमाता जागर चळवळ सुरू करण्यात आलेली आहे. उगमापासून संगमापर्यंत ही रॅली काल काढण्यात आली. नंदुरबारमध्ये शासकीय ग्रंथोत्सव सुरू झालेला आहे. दुर्गाबाई विद्यालयातून ग्रंथदिंडण्याची सुरुवात झाली. लेझिम पथक आणि मल्लखांब प्रात्यक्षिकं देखील यात साकारण्यात आली. पुणे जिल्ह्यात आणे इथलं ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी शतकोत्सव महोत्सव सध्या पाहायला मिळतोय. 3 दिवसाच्या या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाकरी आमटीचा महाप्रसाद, जो घेण्यासाठी अनेक राज्यांमधून लोक येत असतात. 35 डाळींपासून ही आमटी बनवली जाते. नारायणगावची बातमी. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्लोबल कृषी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उच्च गुणवत्तेचा भाजीपाला, फळं, फुलं आणि विषमुक्त अन्नधान्य प्रदर्शनासाठी इथे ठेवण्यात आलंय. दापोलीमध्ये निवृत्त सैनिकांचा जल्लोषात सन्मान करण्यात आला. अनेक सैनिक हे थेट सीमेवर तैनातही होते आणि शत्रूशी 2 हात करण्यात त्यांचाही वाटा होता. सैनिकांना पाहून बच्चे कंपनी आणि तरुणांनी प्रेरणा घ्यावी असा या सन्मान सोहळ्याचा उद्देश होता. छत्रपती शिवाजीराणे शंभूराजे पालखी भेट आंबेगाव तालुक्यातल्या पेठ इथे दाखल झाली. किल्ले शिवनेरी, जुन्नर ते किल्ले पुरंदर असा हा पालखी सोहळा असतो. 13 जानेवारीला म्हणजे येत्या रविवारी पुरंदर किल्ल्यावर ते दाखल होणार आहे. बातमी सांगलीतली. खानापूर तालुक्यात विटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्षेत्रातले दिग्गज विजय चौधरी, त्याचबरोबर नरसिंग यादव आणि राहुल आवार या 3ही पोलीस उपअधीक्षकांनी मैदानात उतरत आपापल्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवला. बातमी गुजरातची. भाजपचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती कळते. जयंती भानुशाली सयाजी नगरी ट्रेनमधून भुजहून अहमदाबादला काल चालले होते अशी माहिती कळते. भुवनेश्वरमध्ये बंदला जोरदार पाठिंबा मिळतो आहे. बंदमुळे दुकान आणि सार्वजनिक वाहतूक बंद होती आणि त्याचा परिणाम बघतोय आपण. जनजीवन विस्कळीत झालंय. बंगालच्या आसनसोलमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी बंद पुकारलेला आहे. देशव्यापी संपावरून टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हाणामारीमध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळालाय. कोचीमधली अनेक दुकानं आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. बिहारमध्ये पटनातही बंदला मोठा प्रतिसाद मिळतोय. कम्युनिस्ट कार्यकर्ते रस्त्यावर उतरून वाहतूक बंद करताना दिसत होते. बंगालमध्ये बंदचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय. आंदोलकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलं. तर कोलकात्यातही बंद दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. रिक्षा, सार्वजनिक वाहनं बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले. कर्नाटकच्या शिमोगातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर इथेही दुकानं बंद आहेत. पुढची बातमी. जम्मूच्या दोडामध्ये तुफान बर्फवृष्टी होते आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तर दिल्लीमध्ये थंडी कायम आहे. आजचं तापमान 13 अंशांवर आहे. तर सगळीकडेच धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. दिल्लीतली वाहतूक त्यामुळे मंदावली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आलेला आहे. सनातनचा माजी संपादक शशिकांत राणेचा यात हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कर्नाटक एसआयटीच्या आरोपपत्रात शशिकांत राणेंचं नाव असल्याची माहिती समोर येते. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडणाऱ्या केंद्रातल्या मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय. कारण भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं आसाममधल्या सोनोवाल सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. गण परिषदेचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची काल दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. सोनिया गांधी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सगळ्या खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवलं होतं. नवी दिल्लीत यासाठी सगळे खासदार उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू नवी दिल्लीत जात आहेत. महागठबंधनसाठी नाही, तर पण जो नेता भेटायला इच्छुक असेल त्यांना मी भेटेन असंही त्यांनी म्हटलंय. 2019मध्ये पहिल्यांदाच काल दरवाढ झाली. पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी, डिझेलच्या दरात काल 8 पैशांची वाढ झाली. केंद्रातर्फे ई वाहनांचं धोरण प्रस्तावित आहे, ज्यात रहिवासी व्यावसायिक वापराच्या आणि कार्यालयीन आस्थापनेच्या 20% जागा ई वाहनांच्या चार्जिंग सुविधेसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला अंतरिम लाभांश अर्थात डिव्हिडंड मिळणार का हे अजून ठरायचं आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला 40,000 कोटींचा लाभांश मिळू शकण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
एकीकडे काश्मीरमध्ये तापमान -12 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं असताना दुसरीकडे केरळमध्ये हिल स्टेशन असलेल्या मुन्नारमध्ये काल तापमान -3 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. इस्रायल आणि सिरिया यांच्या सीमेवरच्या गोल्डन हाईट्स या भागात पहिल्यांदाच जोरदार बर्फवृष्टी झाली. गोल्डन हाईट्समधली घरं, रस्ते, झाडं बर्फाच्या चादरीत दडून गेल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सेंट पीटर्सबर्ग इथे तोफांचा गोळीबार करून पारंपरिक पद्धतीनं ख्रिसमस साजरा केला. पीटर यांनी पॉल किल्ला इथल्या सेंट पीटर्सबर्गच्या नेवा नदीच्या काठावर हा पार पडला. 1865 पासून ही परंपरा इथे जपली जाते. पारंपरिक कॅलेंडरमध्ये ख्रिसमसचा समावेश करावा यासाठी जॉर्जियामध्ये हजारो लोक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत काळात या जुलूसवर बंदी घालण्यात आली होती, पण 2000 साली हे पुन्हा सुरू करण्यात आलं. अमेरिकेतली बातमी आहे. केंटुकीतल्या इंटरस्टेट मार्गावर एक भीषण अपघात झालाय, ज्यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पिकअप ट्रकनं स्पोर्ट्स कारला धडक दिली आणि ज्यात हा मृत्यू ओढवल्याची माहिती कळते. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्यानं हा अपघात घडला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 वनडेच्या मालिकेला सुरुवात होणारे धोनी आणि इतर भारतीय खेळाडू त्यामुळे सिडनीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आता बायोपिक येणार आहे. पीएम नरेंद्र मोदी असं या बायोपिकचं नाव आहे आणि ज्याचा पोस्टर लॉन्च सोहळा काल मुंबईत पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 23 भाषांमध्ये मोदींच्या बायोपिकचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं.